दादा स्वराज दादा 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 काय करतोस तू? सोड काय झालं? सोड 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 मला सोड 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 उठायच का? काय करतोस तू? हा? दादा तुला अरे काय करू काय करू मी माणूस मेला रे माझ्या हातून मला नाही जगायचं अधिकार खून केलाय मी गुन्हेगार आहे मी मला शिक्षा व्हायलाच हवी मला जगायचं काहीच अधिकार नाही ज्याची भीती वाटत होती तेच झालंय दादाला कळलं हे सगळं तुझ्यामुळे त्याच्या मनातून उतरे नव्हती हत्या नाही असं काही होणार नाही माझ्याकडे परत कधीच प्रेमाने बघायला घेतलं भाऊ दादा असं काही होणार नाहीये तू मी बघतो ना दीपशी कसं वागतात ते दादा प्रेमाने बघायला आधी तो धड राहायला हवा तुझ्यावर जीव आहे रे त्याचा तुझ्यासाठी हळवा आहे तो त्याला कळलं हे सगळं तुझ्या हातून झालंय तर काही होणार काही होणार नाही 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 असं नाही व्हायला पाहिजे मी 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 स्वतःला संपवतो मला 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 भरायचं शांत हो, शांत हो. मला नाही शांत हो, शांत हो, please. आत्या तू तरी शांत हो का बाबांना काही होणार नाहीये दादा भानावर ये भानावर ये तू हे मुद्दाम केलं नाहीयेस चुकून घडलंय तुझ्याकडून दादा बाबांच्या खूप अपेक्षा आहेत रे तुझ्याकडून तुझा या ऍक्सिडेंटशी काही संबंध नाहीये ओके नाही 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 नाही, मी गाडी चालवत होतो माझ्यामुळे एक माणूस मेला गुन्हेगार मी आहे मला शिक्षा मिळायला पाहिजे हे फक्त आपल्या तिघांना माहिती आहे आपल्या तिघांव्यतिरिक्त दुसरं कोणालाच माहिती नाही त्यामुळे कोणी विचारलं गाडी कोण चालवत होतं तर गाडी मी चालवत होतो तू नाही नाही दीप हे सगळं चुकीचं आहे हे असं नाहीये आग इकडनं लागली काय तिकडनं लागली काय आपलंच घर जळणार आहे कसं कळत नाही तुला एक तर दादाला तू आवडत नाहीस आणि त्याला जर कळलं तू केलंस तर तर काय होणार आहे बाबांसाठी मी नालायक होतो ते इथून पुढे तेच समजत राहतील मला सवय आहे तुम्ही समजून घ्या प्लीज दीप तू समजून घे वेड्यासारखं वागू नको आता तुला वाटतं हे सगळं बरोबर आहे पण हे बरोबर नाहीये आपण काहीतरी विचार करू फार नक्की बोलायचं काहीतरी- नाहीये मी सांगितलंय तुम्हाला काय करायचं आणि मी जे सांगितलंय तसंच होणार दादाला सगळं कळलं हे तू केलंस तर आयुष्यभर तोंड बघणार नाहीये तो तुझं आत्या आता तरी कुठे बघताय ते माझं तोंड आत्या बाबांना माझा प्रचंड राग आहे पण दादावर खूप प्रेम करतात ते बाबांच्या खूप अपेक्षा आहेत दादाकडून त्याचा खूप जीव आहे त्यांच्यावर बाबांना जर कळलं ना की हे सगळं दादामुळे झालंय तर बाबांना ते सहन नाही होणार प्लीज त्यांच्या खूप जीवारी लागेल तुटतील ते पण आत्या तू समजून घे हा आरोप जर मी माझ्यावर घेतला ना तर काही फरक पडणार नाहीये बाबा माझा द्वेष करत होते इथून पुढे करतील आणि आयुष्यभर करत राहतील नाही माझ्या आणि त्यांच्यामध्ये शिल्लक असलेलं नातं कायमचं संपून जाईल साहेब हा माझा मुलगा यांनी केला ऍक्सिडेंट मी स्वतः तक्रार देतोय ताब्यात घ्या आणि पुढची प्रोसिजर सुरू करा त्याच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय
खूप गंभीर गुन्हा आहे हा. मला माफ करा. मला माहिती आहे तुम्ही जे गमावलंय ते भरून येणं कधी शक्य नाही, पण तरी माझ्याकडून जेवढं होईल तेवढं करीन मी. का मागे लागलायस आमच्या? काय बिघडवलं मी तुझं? काय बिघडवलं? अरे माझ्या मित्राचा जीव घेतला याने. ज्योती याला ना इथेच इथेच आत्ताच्या आत्ता ठेचून काढला पाहिजे. चला रे. अरे शांत व्हा.